नमस्कार. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपल्या कथेचे नाव आहे सद्गुरू मुळे महाराजांची चहापूड व बाळूमामांचा चहा म्हणजे दैवी औषधीच होती. भाग 2. मामांच्या या कृपाप्रसादाने यथाकाली त्या मुस्लिम स्त्रीला मुलगा झाला. त्यानंतर एकदा मामांचा मुक्काम मुरगुडजवळ सुरूपल्लीच्या शिवारात असताना त्या दोघी मुस्लिम भगिनी मुलांसह येऊन मामांना भक्तिभावाने नमस्कार करून गेल्या. साधारणतः 40-50 वर्षापूर्वी जेव्हा भारताच्या शहरी भागात सुद्धा असाध्य रोगांवर उपचार व्यवस्था यथातथाच होती, त्या काळी ग्रामीण व मागासलेल्या भागात मोठ्या रोगांवर उपचार जवळजवळ नव्हतेच असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. काही सुजाण वैद्य, वनस्पतीजन्य आयुर्वेदिक औषधे, तंत्र मंत्र व देवधर्म या व्यतिरिक्त गोरगरिबांजवळ अन्य असा कोणताही मार्ग नव्हताच. अशा काळी संत तथा देवावतारी असणाऱ्या सर्वसामान्यांना साधारण गोष्टीतून दैवी शक्तीद्वारे त्यांच्या कृपाप्रसादाने रोगमुक्त केल्याची बरीच उदाहरणे आहेत. तसेच काहीसे झाल्याचे वरील दोन्ही उदाहरणातून दिसते. इथे सद्गुरूमुळे महाराज व देवावतारी बाळूमामा हे दैवी पुरुष होते हे सिद्ध होते. तसेच गारगोटीत प.पू. कृष्ण काका यांचेही कार्य तसेच आहे. इसवी सन 1994 मध्ये हा ग्रंथ लिखणावेळी सुमारे 105 वर्ष वयाचे असणारे कृष्णम काका हेही कमकेरी गावचे होते. तेही मामाचे श्रद्धावान भक्त होते. त्यांचे अलीकडे अंधत्व आले होते. ग्रंथ लेखकाचे सद्गुरू विश्वंभर महाराज तर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही बाबतीत सारखेच पारंगत असल्याचे सातत्याने दिसत असे. सारांश: संतवर्यांनी जनसामान्यांना सदाचार, कर्तव्यपालन आणि नीतीचे दान दिले. त्याचबरोबर असंख्य भाविकांना परमात्मय केले. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.